वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीगोपालकृष्ण महाराज की जय. चंचलं हि मनकृष्ण प्रमाथि बलवद्दुढं तस्याहं निग्रहं मन्ये वायुर्यु सुदुष्करं. मायबाबा, श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम करण्याचा सल्ला देतात. चिंतन कसं करायचं, अनेक विषय त्यांनी त्यामध्ये म्हणजे योगी कसं व्हायचं, योगी कोण, योगी कोणाला म्हणावा, असे अनेक प्रश्न त्यांनी अनेक विषय त्यांनी त्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये हाताळले. आणि त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला आत्मसंयम कर, मन आवर असं सांगितलं. तर अर्जुन म्हणतो की देवा, हे मन तर फार चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवद्दुढम तस्याहं निग्रह म्हणणे वायुर्यु सुदुष, वाऱ्यासारखं म्हणजे चंचल हे वाऱ्यासारखं आहे, त्याला मी कसा आवरू. ते म्हणले श्रीकृष्ण महाराज, खरंच मायबाप, हे मन आपल्याला आवरत नाही. हो, मन जर आवरले गेलं तर ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं, ज्याला मन जिंकलं ना त्यानं जग जिंकलं असं म्हणतात. तर हा जो दुर्योधन होता, दुर्योधनानं जर मन आवरलं असतं आणि ते म्हणलं असतं जाऊ द्या, 6 गावं मागतात ना, हे 5 गावं मागतात ना, द्यायला काय हरकत नाही, देऊन टाकू द्या आणि राहू दे, त्याला सुखानं आपणच सुखानं राहू. तर मायबाबा, 99 भाऊ मेले नसते त्याचे, पण मन आवरणं गरजेचं आहे. प्रत्येक मन हे 11वं इंद्रिय. मायबाबा, आपलं शरीर हे घोडं आहे, आपलं शरीर हे घोडं आहे आणि त्या घोड्यावर बसलेला प्रवासी म्हणजे जीव आहे. आणि जीवाच्या हातात आहे हा लगाम, जीवाच्या हातात मन हा लगाम आहे. ते मन जर आवरलं तर माणसाचं भलं होतं आहे मायबाबा या जीवनामध्ये. नाही तर माणसाचं मन आवरलं गेलं नाही तर माणसाचं भलं कधीही होत नाही. आता बघा तुम्ही, रावणानं जर मन आवरलं असतं तर त्याचं वाईट झालंच नसतं. दुर्योधनानं मन आवरलं असतं त्याचं वाईट झालं नसतं. सहस्त्रार्जुन नावाचा राजा होता, त्यानं दत्तात्रय महाराजाचं तप केलं आणि तप केल्यानंतर त्याला दत्तात्रय महाराजांना 1000 हाताचं बळ दिलं आणि सार्वभौम राज्य केलं. पण त्याला सांगितलं की बाईला, गाईला आणि ब्राह्मणाला मारू नको. परंतु तो त्या कामधेनू नावाच्या गाईच्या मोहात पडला आणि त्यानं जमदाग्नीला मारलं म्हणजे ब्राह्मणाला मारलं, आणि रेणुकाला मारलं म्हणजे स्त्रीला मारलं, आणि त्या कामधेनूला मारलं म्हणजे गाईला मी मारलं. आणि त्यानं जर मन आवरीलं असतं, जाऊ द्या म्हणलं असतं, एवढं सार्वभौम राज्य आपल्याला आहे, त्या गाईचं काय करायचे आपल्याला, गाय दिसते आपल्याच राज्यामधले ऋषी आहेत आणि त्याला राहू दे ती गाय. पण तसं नाही ना, त्यानं मन आवरलं नाही. आणि मन न आवरल्यामुळं त्यानं तो निषेध जे सांगितले होते देवानं त्याला की बाबा बाईला, गाईला, ब्राह्मणाला मारू नको, तर त्यानं बाईला मारलं, गाईला मारलं, ब्राह्मणाला मारला. आणि मग तो परशुराम धावून आला आणि त्यानं सहस्त्रार्जुनाचे 1000 हात तोडून टाकले मायबाबा. आणि सहस्त्रार्जुनाला म्हणजे सहस्त्रांचे लेकरं बाळं बी मारून टाकले, त्याचं राज्य मारून टाकलं. मायबाबा, असं मन न आवडल्यामुळं अशा वाईट गोष्टी होतात. आपला नारद होते, ते देवर्षी होते, तर त्याला म्हणजे 3ही लोकात भ्रमण होतं, स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या 3ही लोकात तो जाऊ शकत होता. परंतु त्याला पण देखील मन आवरलं नाही. त्यानं काय केलं, त्याला पत्नी करायची इच्छा झाली. आता एवढा विद्वान माणूस आणि त्याला कशाला पत्नी पाहिजे बरं, त्यानं कशाला ह्या संसाराच्या मोहात पडावं. संसार का चांगला आहे का मायबाबा? अहो, ज्या संसारात तुम्ही राहतात, ज्या संसाराच्या लोकांसाठी तुम्ही काम करतात, तेच लोक तुम्हाला शेवटी तुम्हाला खायला बी देत नाहीत, आडगळीच्या खोलीत टाकून देतात. आणि ज्यावेळेस तुम्ही मरतात ना, तुमच्या डोक्याला 1 रुपया लावतात आणि तेच तुम्हाला जाळणारे तेच येतं ज्याच्यासाठी तुम्ही सगळं आयुष्य गमिलं ना, तेच लोक तुम्हाला जाळून टाकतात मायबाबा. आणि तेच लोक तुम्हाला 10 दिवसानंतर एवढे विसरून जातात की तुमचं नाव बी त्याच्या ध्यानात राहत नाही. हा संसार असा आहे. आणि तोच संसार काढण्याची इच्छा, त्याचं मन
नारदाचं झालं. आणि मग तो श्रीकृष्ण बरं गेला तर आता हजारो बाया होत्या ना बाहेर, पण तो तसं नाही. श्रीकृष्ण महाराजाकडे गेला पत्नी मागायला. त्याला म्हणला, देवा तुम्हाला 16,108 पत्नी आहेत, मला एक देऊन टाका. आणि ते श्रीकृष्ण महाराज तर तुम्हाला माहिती आहे कसं काम आहे त्याचं. ते काही रागवत नाहीत, बोलत नाहीत, परंतु करायचं ते करतात. त्याने बरोबर त्याचं नाव ठीक आहे म्हणला, घेऊन जाय म्हणला. कोणची न्यायची तर मी जिथं नाही तिथं नाही. एकच आठे म्हणे, मी जिथं नाही त्या घरची पत्नी घेऊन जाय. आणि मग हा नारद फिरला 16,800 योग घर फिरायचेत माय भाऊ, 16,108 घरं फिरायचे. तो फिरून फिरून थकला, दमला आणि एका बारवावर जाऊन बसला. आणि तिथं गेले. मग श्रीकृष्ण महाराज गेले ब्राह्मणाच्या वेशात. त्याला म्हणले, काय झालं नारदची? ते म्हणला, असं असं झालं, माझा अंग फार गरम झालं मला कामानं. ते म्हणले, मग ह्या बारवात उडी टाका. आणि टाकली उडी मायबाबा. आणि तो नारदाचा नारदी झाला चिपको. का झाला? कारण त्यांना मन आवरलं नाही. मन गरजेचं आहे आवरणं मायबाबा. मन ज्याच्या ताब्यात आहे त्याचं सगळं जग ताब्यात आहे. आणि मग त्यानं मन आवरलं नाही आणि ते नारदाचा नारदी झाला. एक माणूस आला आणि तो त्यानं तिच्यासंग त्या नारदीसंग लग्न केलं आणि कितीतरी लेकरं झाली. आणि ते लेकरं शेवटी ते लेकरं मेले. तो तो माणूस बी मेला बळदंड. आणि शेवटी पुन्हा त्या बारीवर रडत बसला नारद. श्रीकृष्ण महाराज पुन्हा आले आणि ते म्हणले, नारद काय झालं? ते म्हणले, असं असं झालं. मग टाका म्हणे ह्या बारात उडी. आणि मग त्यानं उडी टाकली. पुन्हा नारदीचा नारद झाला. माय बाबा, त्यानं मन जर आवरलं असतं तर त्याला एवढं दुःख भोगावं लागलं नसतं. माय बाबा, हे असं आहे, मन माणसाचं आवरलं पाहिजे. आपले एक मुख्यमंत्री होते, ते विमानानं जाऊ लागले आणि जाता जाता त्या स्वप्न हवाई सुंदरी असते ना, तिच्यासोबत त्यानं कुटाने केले. आणि माय बाबा, सकाळी त्याचं मंत्रिपद गेलं. मन आवरलं असतं त्यानं तर कशाला गेलं असतं मंत्रिपद. माय बाबा, आपलं तसंच हो, आपण मन आवरत नाही. एका आमच्या गावात 2 माणसं पाटलं होते बरं का. तर तो सख्खे भाऊ इतके एकमेकावर प्रेम करायचे. तर हे आपण एक दिवशी काय झालं, तो मोठा माणूस जो होता भाऊ, तो कारभारी होता. आणि तो गावाला बाजारला गेला, त्यानं ऊस आणला. आणि मग ऊस आणल्यानंतर सगळे लेकरं धावत आले, त्याच्याकडं ऊस द्या आम्हाला. आणि मग त्यानं त्या डावीकडं त्याचा मुलगा उभा होता आणि उजवीकडं त्याच्या भावाचा होता. त्यानं हा ऊस त्या मुलाला द्याला, चांगला ऊस त्या मुलाला द्याला आपल्या, आणि डावा ऊस त्या भावाच्या मुलाला द्याला. ते भावानं पाहिलं माय बापा आणि ते म्हणलं, मला तुझ्यातून वायलं निघायचं. इतकं प्रेम असताना देखील वायलं निघले. का बरं? कारण याला मन आवरलं असतं आणि त्यानं जर पाहिलं असतं की नाही, त्यानं योग्य माणसाला म्हणजे माझ्या मुलाला चांगला द्याला, त्याच्या मुलाला नाही चांगला द्याला, हे जर त्याला दिसलं असतं तर त्यानं व्हायला निघलाच नसता. त्याचं प्रेम टिकलं असतं, त्याचा जिव्हाळा टिकला असता. मायबाबा, हा का बरं जिव्हाळा? कारण याला मन आवरणं, मन गरजेचं आहे. मन आवरणं गरजेचं आहे मायबाबा. हे तुम्हाला शास्त्रात पुराणामध्ये. आणि मन हे आपल्या हातातला, जीवाच्या हातातला वाघार आहे. जीवाच्या हातातला लगाम आहे. ते लगाम जर आपण आवरून धरला तर आपलं हे देहरूपी घोडं आपल्याला बरोबर योग्य ठिकाणी नेत आहे. आणि जर आपण मन आवरलं नाही तर हे घोडं आपल्याला कोण्याही खड्ड्यात पाडून टाकतं आहे आणि आपल्याला जीव मारत आहे. बाबा, तुम्हाला जीव मारायचं का? मरायचं असलं तर मन आवरू नका. पण तुमचं भलं करून घ्यायचं असलं तर मनाला आवरा आणि आपलं भलं करून घ्या. अशीच तुम्हाला एक नम्र विनंती करतो बाबा. आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.